काय म्हटले बघा यामध्ये, PN junction photodiode is fabricated from a semiconductor whose band gap is 2.5 eV. म्हणजे काय दिलंय 2.5 eV म्हणजे काय दिलंय, यामध्ये 2.5 म्हणजे एनर्जी दिले, एनर्जी इज गिवन 2.5 eV. ओके, इज इट क्लिअर? इट कॅन बी डिटेक्टेड बाय वेव्हलेंथ. मी लॅम्बडा फाइंड करायचंय. मग ई आणि ऍक्च्युअली सेमीकंडक्टरचा प्रॉब्लेम नाहीच आहे, हा प्रॉब्लेम आहे ड्युएल नेचर मधला, फक्त वर्ड आहे फोटोडायोड. मला कुठला फॉर्म्युला यूज करणार, तर ई इज इक्वल टू एच सी बाय लॅम्बडा. एच सी बाय लॅम्बडा. बरोबर. बट ह्या फॉर्म्युल्यासाठी आपल्याला ई ची व्हॅल्यू जूल मध्ये पाहिजे. मग ई ची व्हॅल्यू जूल मध्ये कशी मिळवायची, हाऊ टू गेट ई ची व्हॅल्यू इन जूल. ईव्ही दिलंय जूल मध्ये करायचंय. 1.6 इंटू -19 यूज करायला लागतं. काय करायचं, मल्टिप्लाय करायचं काय डिवाइड करायचं जूल साठी. एव्हरीवन, एनर्जी इन ईव्ही आहे आणि आपल्याला जूल मध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो जूल साठी आपल्याला लक्षात ठेवा, जूल साठी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं. यू रिमेंबर, yes, you have to remember, for joule we have to multiply. बरोबर. मग ते जूल साठी येतं, राईट. प्लस लॅम्बडा फाइंड करायचंय. सो लॅम्बडा इज एच सी बाय ई. एच दिलंय 6.6 इंटू 10⁻34. C, velocity of light 3 into 10⁸. आणि ई ची व्हॅल्यू 2.5 into 1.6 into 10⁻19. किती आलं कॅल्क्युलेशन बघा, 6.6 into 3 किती येणार, 6.6 into 3 6.6 into 3 19.8 into 10⁻34 plus 8 किती येणार, -34 इथं लिहितो मी, प्लस 8 आणि हे 19 डिनॉमिनेटर मध्ये आहे, ते न्यूमिनेटर मध्ये प्लस होणार, -19 प्लस 19 होणार. आणि 2.5 इंटू 1.6, 2.5 इंटू 1.6 इट इज अ 4. बरोबर. सो 19.8 डिवाइड बाय 4 किती आलं, 4.95 इंटू 10⁻34. ओके, प्लस 8
plus 19. It is how much? 10 raised to minus 7. Is it right? आता ऑप्शन बघायचं नॅनोमीटर मध्ये आहे 495 म्हणजे 5000च्या जवळपास. अँगस्ट्रॉंग मध्ये लिहायला पाहिजे. मग अँगस्ट्रॉमला -3 पाहिजे 10⁻10. हा मग -10 साठी मी काय केलं 495 ला ही सगळ्यात सोपी वे -10 बाय एम मला मी 1000 न मल्टिप्लाय केलं आणि 1000 न डिवाइड केलं. इज इट राईट? कारण -10 पाहिजे म्हणून मला. सो इट इज 4950 इंटू 10⁻10 झालं. ओके सो 49 + 50 अँगस्ट्रॉम. या जवळपास कुठलं आन्सर? 5000 अँगस्ट्रॉम. सगळ्यांना कळाला प्रॉब्लेम टाईप? ओके बट ऍक्च्युअली हा ड्युअल नेचरचा प्रॉब्लेम आहे. ओके याला अजून एक फॉर्म्युला आहे. एनीबडी नोज दॅट फॉर्म्युला? तुम्ही जर अँगस्ट्रॉम मध्ये जर तुम्हाला लॅम्बडा पाहिजे असेल तर त्याला अजून एक फॉर्म्युला आहे ड्युअल नेचरचा लॅम्बडा. जर अँगस्ट्रॉम मध्ये असेल तर ईचा फॉर्म्युला असतोय 12400. ड्युअल नेचरचे नोट्स ओपन केल्या तुम्हाला दिसेल बघा. ओके लॅम्बडा इन अँगस्ट्रॉम आणि त्यावेळी ही ईव्ही मध्ये चालतंय. हे कुठे दिले मी हा फॉर्म्युला ड्युअल नेचर मध्ये आपल्याला इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या थेरीमध्ये झालेला फॉर्म्युला. ओके सो हा फॉर्म्युला डायरेक्टली सॉल्व्ह होत आहे. यूज करून बघा आन्सर तेच येईल.